हॅलो मैत्रिणींनो, तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कथा. पूर्ण वेळ पहा. प्रियांशी, मी काय बोलतोय? अजून किती वर्ष वाया घालवणार आहेस तू? ऑलरेडी 1 वर्ष वाया गेले तरी सावरणार नाही स्वतःला. स्वतःचा विचार कर प्लीज. माझ्यासाठी तरी, चांदणी कळवळून म्हणाली. पण ती अजूनही शांत होती. ओके, नो प्रॉब्लेम. तुला नाही ऐकायचं माझं, इट्स ओके. पण एक लक्षात ठेव, आज जर तुझा नकार असेल तर ही चांदणी कधीही परत तुझ्याकडे येणार नाही. आपल्यात जे काही होत, आपली मैत्री, सर्व काही संपलं. कारण तुझ्यासारखी मैत्रीण मला मुळीच नकोय, जी परिस्थितीशी हारून स्वतःच्या इच्छा मारून घरात बसून राहते. मला माझी ती मैत्रीण आवडते, जी स्वतःसाठी लढत होती, स्वतःच्या चुका स्वीकारून पुढे जात होती. यानंतर मी कधीही तुझ्याकडे परत येणार नाही. गुड बाय. तिची शांतता पाहून चांदणी रागात म्हणाली आणि सोफ्यावरची पर्स उचलून दरवाजाकडे गेली. पण चांदणी, तिची हलकी हाक ऐकू आली आणि जाणाऱ्या तिचे पावले दारातच थबकली. हिने मागे वळून पाहिलं. ती उठून तिच्याकडेच पाहत होती. तिने एक दीर्घ श्वास घेऊन हातातील पर्स फेकून दिली आणि तिच्याजवळ आली. का का ऐकत नाही आहेस माझं? बस झालं आता, रिअली इनफ. नको करूस कोणाचाही विचार, स्वतःसाठी जग. आय वॉन्ट माय स्ट्रॉंग ड्यू बॅक. चूक सर्वांकडूनच होतात, म्हणून त्या कोणीही कवटाळून बसत नाहीत. त्याच्यातून काहीतरी शिकून त्या विसरून पुढे जायचं असतं. त्या स्वतःजवळ ठेवल्या तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो. प्लीज माझं ऐक. तिला आपल्या कुशीत कवटाळत चांदणी हतबल होऊन बडबडली. डोळ्यात पाणी आलं होतं. बाबा, आई, दादा, कोणालाच आवडणार नाही माझं बाहेर जाणं. प्लीज समजून घे ना, ती हळूच म्हणाली. डोळे तुडुंब भरून आले होते. आय टोल्ड यू, तू फक्त तुझा विचार कर, इतर कोणाचाही नाही. स्वतःसाठी जग. आता बस झाले इतरांसाठी, कारण मी नेहमी तुझ्यासोबत आहे, चांदणी शांतपणे म्हणाली. पण आवाजात किंचित रागाची धार आली होती. पण तो राग कोणासाठी? ते मला कधीच परमिशन देणार नाहीत आणि मला भांडणं करायचे नाहीत. मी आहे तशीच ठीक आहे. ती कातर स्वरात तिच्या कुशीतच कुजबुजली. टेल मी वन थिंग. तुझा होकार आहे ना? चांदणीने तिला कुशीतून दूर करत प्रेमाने विचारले. तसं तिने होकारार्थी पान हलवली. गुड. मग आता दुसऱ्या कशाचाच विचार करायचा नाही. मी आहे ना, मी सर्व ठीक करीन आणि तुला कोणाच्याही परमिशनची गरज नाही. ओके चांदणी, तिचे अश्रू पुसत हसून म्हणाली. पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही चिंता होती. सो मिस प्रियांशी देवरे, PD, हमारी प्यारी, कॉलेजला येण्यासाठी, आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी तयार आहे? हो चांदणी तिच्यापासून दूर नाटकीपणे ओरडली. तसं प्रियांशी गालात हसली आणि डाव्या गालावर एक गोड खळी पडली. हाय, ये क्यूट डिम्पल कहीं जान ना लेते. मेरी चांदणी तिच्या गालावरची खळी पाहून स्वतःच्या हृदयावर हात ठेवत हसून म्हणाली. ओके, मी फ्रेश होऊन येते, नंतर बाहेर जाऊन सर्वांसोबत बोलू आपण. चांदणी बोलतच फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली. गप नाटकी. कुठली प्रियांशी किंचित हसत बेडवर बसली. ओके, मी फ्रेश होऊन येते, नंतर बाहेर जाऊन सर्वांसोबत बोलू आपण. चांदणी बोलतच फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली आणि प्रियांशीच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आली होती. ही प्रियांशी देवरे, 21 वर्षाची, गौरवर्ण, चॉकलेटी डोळे, त्यावर झुपकेदार पापण्या, चाफेकळी चेहऱ्याला शोभेल असं छोटंसं नाक, कोरीव काळ्याभोर भुवया, कमरेच्या वर रुळणारे सोनेरी झाक असलेले दाट केस, फिक्कट गुलाबी ओठ, पण त्यावर हसू फुलल्यावर कोणाच्याही हृदयाचा ठाव घेतील असेच गालावर
पडणारी सुंदर खळी. अगदी तारुण्यात पदार्पण केलेली मेनकाच होती ती. जन्मजात मिळालेले सुंदर सौंदर्यच कदाचित घातकी ठरलं होतं तिच्यासाठी. कारण जितके सुंदर सौंदर्य तितकेच त्याचे दिवाने. सभोवताली कोवळ्या वयात केलेली चूक तिच्या वर्तमानावर आणि भविष्यावर काळा काळ म्हणून आली आणि तिच्या अस्तित्वाने सर्व झाकोळून गेलं. एवढी मोठी होती का ती चूक? तशी देवरेच्या घरातील एकुलती एक कन्या, आता एकुलती एक म्हटल्यावर बिघडलेली, लाडावलेली, हट्टी, उद्धट, उर्मट किंवा गर्विष्ठ कुटुंबाची लाडकी असा काहीतरी वाटतं. पण त्यातलं तिच्या नशिबी काहीच नाही आले. शिवाय दुःख, अवहेलना. एकुलती एक मुलगी असूनही ती त्यांच्यासाठी फक्त परक्याचं धन होती, ज्याची जाणीव तिला पदोपदी करून दिली जायची. कदाचित तिचं अस्तित्व त्या पलीकडे काहीच नव्हतं, जिथे मुलगा मुलगी एक समानतेचा नारा टाहो फोडून घेतला जातो. त्याच साम्राज्यात ती मुलगी असल्याचं दुःख सहन करत होती. शिक्षणाची प्रचंड आवड. शिक्षण घेऊन आपण आपलं अस्तित्व निर्माण करायचं, ज्यामुळे आपल्यावर कधीच कोणी बोट उचलणार नाही. स्वप्न उराशी घेऊन ती तिची वाटचाल करत होती. पण सहज मिळावं ते यश कुठंच आणि सहज पूर्ण व्हावे ते स्वप्न कसले? अडचणी येणारच, पण त्या दूर करून त्यावर मात करणं म्हणजेच तो प्रवास खाचखळगे घेणारच. शेवटी तो प्रवास आहे, पण आपला मार्ग न सोडणे ही जिद्द. तीही त्याच मार्गावर आरूढ झाली. पण नशिबी सर्व सहज मिळत नाही. मार्ग जरी आपण निवडला तरी मार्गदर्शकांची नितांत गरज असते. शिक्षक पुस्तकी ज्ञान अपार देतात, त्याचप्रमाणे आईवडीलही हवे असतात मार्गदर्शक म्हणून. कारण त्यांच्या इतके बाह्य ज्ञान त्या वयातील मार्गदर्शकाची गरज कोणीही पूर्ण करू शकत नाही. शिवाय आईवडिलांपेक्षा कुणीच नाही. जिथे ती तिचं अस्तित्व निर्माण करायचे स्थान पाहत होती, तिथेच तिच्या चुकीने क्षणात तिचं स्वप्न तुटून गेलं होतं. फक्त तिच्या चौकोनी कुटुंब. नील देवरे प्रियांशीचे वडील. स्वभावाने शांत, तितके समजूतदार, संयमी. शिक्षण जास्त नव्हते, त्यामुळे स्वतः मुंबईत एक छोटं कापड दुकान चालवायचे. पण कोविडमध्ये बंद केल्यानंतर त्यांनी ते परत सुरू केले नाही. दुसऱ्या माणसाला चालवायला देऊन ते पुण्याला शिफ्ट झाले, ज्याचं चांगलं भाडं त्यांना दर महिन्याला मिळत होतं. पत्नी त्रिशा देवरे 8वी शिकलेल्या. चूल आणि मूल हेच त्यांचं जग. बाईने बाईसारखंच राहावं या मताच्या. त्यामुळे दिव्यांशीवर त्यांनी तेच विचार आणि बंधनं लादली होती. तिला नेहमीच धाकात ठेवत. पण त्यांचा मुलगा देवेन, तो मुलगा घराण्याचा वारस म्हणून तो नेहमीच त्याच्या फर्स्ट प्रायोरिटीवर असे. त्याचाच परिणाम म्हणून तो जास्त लाडोबा होता त्याच्यात आणि प्रियांशीमध्ये. त्या नेहमीच दुजाभाव करत. त्यामुळे तोही तसाच अर्धवट 11वी सोडून बसला होता. अभ्यासातही तसा मागेच असायचा. आता एका छोट्याशा कंपनीत कामाला होता. त्याउलट प्रियांशी ही हुशार होती. शिक्षणाची आवडही होती. त्रिशा आणि देवेन दोघेही प्रियांशीसोबत तुटकच वागायचे. तिच्या असण्या नसण्याशी ज्यांना काहीच फरक पडायचा नाही. अपवाद फक्त नील होते. त्यांची प्रियांशी प्रति सौम्य वागणूक होती, पण तीही तिच्याच चुकीने कठोरपणात बदलली होती. चल, झालं चांदणी बोलतच दरवाजाकडे गेली. विचारात हरवलेल्या प्रियांशीने बेडवरून उठत हळूच आवाज दिला, डोंट वरी, काही होत नाही, मी आहे ना. चांदणी बोलतच दरवाजा उघडून बाहेर गेली. तशी प्रियांशी सावकाश तिच्या मागे गेली. काका, थोडं बोलायचं होतं, वेळ आहे ना? सोफ्यावर पुस्तक वाचत बसलेल्या नीलाच्या समोर येत चांदणी शांतपणे म्हणाली.
बस, बोलू. पुस्तकं बाजूला सारून ते तिच्याकडे पाहत बोलले. तशीही त्यांच्या समोरच बसली. ते आता नवीन वर्ष स्टार्ट होतंय. सो प्रियू माझ्यासोबत कॉलेज जॉईन करते का? तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? अगदी त्याच्या डोळ्यात पाहत तिने सौम्यपणे विचारले. काही गरज नाही. कॉलेजला जाऊन काय दिवे लावायले ते चांगलंच माहीत आहे आम्हाला. एकदा तोंड काळं केले. परत तिचं नाचक्की नकोय. त्याचा आवाज ऐकून किचनच्या दारात उभ्या असलेल्या त्रिशा फणकारून नकार देत पुढे आल्या. तसे ह्या तिघांनी त्या दिशेला पाहिलं. प्रियांशीचे डोळे फणकन भरून आले. तरी ती मान खाली करून उभी होती. बरोबर बोलते आई. वरही गरज नाही. आधी जेवढी इज्जत घालवली तेवढी बस झाली. त्याच्या रूममधून बाहेर आलेला देवेन पण रागात म्हणाला. जॉब करत असल्यापासून रुबाब झाडत होता मोठा असल्याचा. काका, काही हरकत नाही ना? त्या दोघांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत चांदणीने त्यांना परत विचारले. तिचं पुढे शिक्षण करायची माझी ताकद नाही आहे. मी हा जसा घरात बसलेला भाड्याचे पैसे मिळतात त्याच्यात हे घर चालवतो. त्यामुळे तिच्या शिक्षणाचा खर्च मला पेलणार नाही. नील आपली बाजू मांडत बोलले. तसं देवेन अन त्रिशाच्या चेहऱ्यावर हसू आलं. फुललं एक प्रकारे. ते या दोघांशी सहमत झाल्यासारखं होतं. पण ते अडून बोलले, स्पष्ट नकार न देता. डोंट वरी अबाउट दॅट. मला माझी सख्खी बहीण नाही ना भाऊ. जे आहे ते सर्व काही माझ्या प्रियू आहेत. मैत्रीण ही आणि बहीण ही. त्यामुळेच मी तिच्या शिक्षणाचा खर्च नक्कीच उचलू शकते. मग तर तुमची काही हरकत नाही ना? चांदणी सहजपणे बोलली. तसं त्या हसण्याच्या दोघांच्या डोळ्यात पाणी झाले. नील तर आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. त्यामुळे तर कल्पनाला पण केली नव्हती. काका, आता हरकत नसेल तुमची मग मी होकार समजू का? चांदणी त्यांच्या न आलेल्या उत्तराने परत विचारत होती. काही नको. आम्ही काही भिकारी नाही. जो तिचा खर्च तू करणार बाहेरून आलेली. देवेन, तू सडेपणाने बोलला. खरंच ठीक आहे मग. दे 10,000 रुपये तिच्या ॲडमिशनसाठी. त्यानंतर बोलेन मी. तू श्रीमंत आहे, पैशानेही आणि मनानेही. त्याच्यावर नजर रोखत चांदणी उपहासाने म्हणाली. मी का देऊ? मुळात गरजच नाही आहे मला. तिला पुढे शिकायची. त्याहून आमचीही परमिशन नाही. परत तोंड काळं केलं तर त्याला जबाबदार कोण? देवेन प्रियांशीकडे एक कटाक्ष टाकत तिरस्काराने बघाला म्हणाला. अन त्यांचं बोलणं ऐकून चांदणीचं डोकं सटकलं. तुला माहीत आहे का? तिने तोंड काळं केलं. तू बघितलेस का? मुळात तोंड काळं करणं म्हणजे असतं तरी काय माहीत आहे का? जेव्हा एखादी मुलगी पळून जाते, लग्नाअगोदर आई होणार असते, यासारखे अजून बरंच काही. जेव्हा तोंड काळं होतं असं म्हणतात, त्यातलं तिने काहीच केलं नाही आहे. याउलट तू जे काही करतेस, ज्या मुलींसोबत फिरतोयस ना, त्याला वेड म्हणतात. वेड काळ कारण बोलतात. पण तू का असा विचार करशील? तू करतोय मी बरोबर आणि ती करते ते चूक. आधी या नंतर तुझा हा सो कॉल्ड रुबाब झाड समजलं. चांदणी रागात त्याच्यावर गुरगुरली अन देवेन रागाने लालबुंद झाला. चांदणी, तोंड सांभाळून बोल. तुझं हे असंच वागणं तुझ्या घरी इथे नाही. पुरुषाशी बोलताना काहीतरी भान. त्रिशा रागात तिच्याकडे पाहत बोलल्या. काकी प्लीज. हो, पुरुष मोठा, बाई लहान, हे तुमचे विचार तुमच्याजवळ ठेवा. कारण या युगात जगतात त्याप्रमाणे विचारात प्रगल्भता आणा. आणि जमलं तर तुमच्या लाडक्या मुलाला बहिणीशी आणि बाहेरच्या मुलींशी कसं बोलावं, वागावं हे जरा शिकवा. देवेनकडे पाहत चांदणी तिरस्काराने म्हणाली. पण त्रिशा अन देवेन रागात तिच्याकडे पाहत होते. काका,
मी असं समजते की पोटच्या मुलीवर जरा प्रेम विश्वास असेल तर तुम्ही काही देणार नाही. उद्या माझ्यासोबत तिला मी शॉपिंगसाठी घेऊन जातोय आणि यापुढे ती कधीच चुकीचं वागणार नाही याचं आश्वासन देते मी. सभ्यपणे बघणाऱ्या नीलकडे पाहत चांदणी नम्रपणे म्हणाली. अनाथापर्यंत मान खाली घालून रडणाऱ्या प्रियांशीचा चेहरा हात धरून तिला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. आज काय ते रडून घे. यापुढे नो मोर टिअर्स. उद्या मी 10ला येईन. तू रेडी राहा. ओके. आता मला लेट होते. बाय. टेक केअर. तिचे डोळे पुसून ती तिला मिठीत घेत म्हणाली. चांद प्रियांशी बोलतच होती की नो पण पिन काही नाही. मी निघते. टेन्शन घेऊ नको. काळजीत पडली होती. भरभर सर्व नजरेसमोरून जात होते. तिच्या गालावर किस करून चांदणी पळाली. प्रियांशी आणि त्याचं स्पून अश्रू ओघळत होते गालांवरती. फोनच्या रिंगने त्यांचं लक्ष विचलित झालं. कपाळावर हलकी आठी आणत त्याने हातातील फाईल दूर करून फोन घेतला. कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रो. पलीकडून कर्णाचे पडदे फाटतील इतका मोठा आवाज आला. तसं त्याने हातातील फोन दूर करून स्पीकरवर टाकला आणि परत पार्सलमध्ये ठेवून गाणं लावलं. हॅलो. पलीकडून थोडा गोंधळलेला आवाज आला. ही करेक्ट पद्धत आहे फोनवर बोलायची. थोड्या वेळाने याच्या किंचित खोडकर आवाजात, म्हणजे तू ऐकत होतास? दिस इज नॉट फेअर. मी आज आनंदी आहे. तो आनंद माझ्या शब्दातून दिसायला नको हवा होता. फाईन. आता तर मी बोलणारच नाही बघ. पलीकडून चिडका आवाज. ओके फाईन. फोन करण्याचं रिजन बोलशील का? म्हणजे मी फोन ठेवून कामावर फोकस करेन. याचा शांत आवाज. ब्रो मी तुला आता जे सांगणार आहे त्याने तू ही माझ्यासारखा ओरडत ओरडत नाचशील. मार्क माय वर्ड्स. पलीकडून उत्साही आवाज आला. ओके. डील फायनल झाली का? आय नो दॅट. होणारच होती ना. शांतपणे बोलला. नो ब्रो. तुझ्या लाईफची डील फायनल झाली आहे. पलीकडून परत तसाच आवाज. काय बोलतोय? याने वैतागून विचारले. ओके लिसन. मला तिचा पत्ता सापडला. तो तिच्या शब्दावर जोर देत आनंदाने उद्गारला आणि इथे शांतता पसरली. वीर आर यू देअर? त्याची शांतता पाहून तो परत बोलला. याहू. कुठे आहे ती? त्याने आवंढा गिळत अडखळतच विचारले. इट्स सरप्राईज ब्रो. पलीकडून तो हसत बोलला. नो टेल मी. जय कुठे आहे? ती त्याने पटकन विचारले. ब्रो सरप्राईज आहे ना. ते त्यांचं ओपन होणार जेव्हा त्याची वेळ येईल. ओके. आणि अजिंक्यला सोडायला जाणार आहेस ना? तेव्हा मीही येईन. बाय यू टुमारो. तेव्हा मीही येईन. बाय ही टू टुमारो. त्याने बोलून लगेच फोन कट केला. हॅलो. आवाज येतोय का? पलीकडून थोडा गोंधळलेला आवाज आला. ही करेक्ट पद्धत आहे फोनवर बोलायची. थोड्या वेळाने पाया किंचित खोडकर आवाजात, म्हणजे तू ऐकत होतास? दिस इज नॉट फेअर यार. तो आनंद माझ्या शब्दातून दिसायला नको का? फाईन. आता मी बोलणारच नाही बघ. पलीकडून चिडका आवाज. ओके फाईन. फोन करण्याचं रिझन बोलशील का? म्हणजे मी फोन ठेवून कामावर फोकस करेन. याचा शांत आवाज. ब्रो मी तुला आता जे सांगणार आहे त्याने तू ही माझ्यासारखा ओरडत ओरडत नाचशील. मार्क माय बहुस. पलीकडून उत्साही आवाज आत आला. ओके. डील फायनल झाली का? आय नो दॅट. होणारच होती. शांतपणे बोलला. नो ब्रो.
तुझ्या लाईफची डील फायनल झाली आहे. पलीकडून परत तसाच आवाज आला. नॉट. काय बोलतोय? याने वैतागून विचारले. ओके ओके लिसन. मला तिचा पत्ता सापडला. तो तिचा शब्दावर जोर देत आनंदाने उद्गारला आणि इथे शांतता पसरली. वीर, आय यू देर? त्याची शांतता पाहून तो परत बोलला. याहू, कुठे आहे ती? त्याने आवंडा गिळत अडखळतच विचारले. इट्स सरप्राईज ब्रो. पलीकडून तो हसत बोलला. नो, टेल मी, जय कुठे आहे ती? त्याने पटकन विचारले. ब्रो, सरप्राईज आहे ना? तेच ओपन होणार जेव्हा त्याची वेळ येईल. ओके? आणि अजिंक्यला सोडायला जाणार आहेस ना? तेव्हा मीही येईन. बाय. सी यू टुमारो. त्याने बोलून लगेच फोन कट केला. फोन ठेवून दिला होता. त्याने परत ट्राय केला तर त्याने रिसीव्ह केला नाही. रागातच त्याने फोन ठेवून दिला. पुढच्या क्षणी त्याने टेबलवरची छोटी फ्रेम हातात घेतली आणि ओपन केली. एक मुलगी बेबी पिंक कलरची सिल्कची साडी घातलेली, एक हात तोंडावर ठेवून लाजत होती आणि दुसऱ्या गालावर एक खळी उठून दिसत होती, ज्यातून तिचा तो निरागस सुंदर चेहरा लोभसवाना वाटत होता. तिच्या अंगावर त्या साडीला 4 चांद लागले होते. कुठून तरी दुरून काढलेला तो फोटो होता. त्याने हळूवार तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. समाधानाने त्याचे डोळे आपोआप मिटले गेले. आय मिस यू. आय रिअली मिस यू टू. स्वतःशीच बडबडत त्याने फोटो फ्रेम बंद केली. चेहऱ्यावर एक गोड हसू येत होतं. तर आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे की पुढे काय होणार आहे. तर प्रेक्षकांनो, एकही स्टोरी मिस करू नका. पाहत रहा अशाच स्टोऱ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.